वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। छगन भुजबळांची नाराजी कायम। नाराजी भुजबळांची पक्षाकडून मनधरणी। अधिवेशनातला मुंडेंची दांडी तर भुजबळ जाऊन परतले। मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली। शिर्डीमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या अधिवेशनाला भुजबळांनी हजेरी लावली, पण तब्येतीचं कारण सांगून अवघ्या 2 तासात ते त्या ठिकाणाहून परतले। नाराजी वगैरे दूर झाले वगैरे हा काही प्रश्न येत नाही। काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत ते 2 तास येऊन बसले होते। त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा। तटकरेंचे सुद्धा फोन आले होते की आपण कृपा करून या, म्हणून थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा होतं। मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानं भुजबळांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। त्यांना जाणीवपूर्वक डावललं जातंय असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता केला होता। भुजबळांची नेमकी नाराजी काय आहे आपण बघूया। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, भुजबळांची पहिली सूचक प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि अनेक खात्यांचा अनुभव असूनही भुजबळांना डावललं गेलंय। विधानसभेआधी त्यांनी राज्यसभेची इच्छा देखील व्यक्त केलेली होती। तेव्हा त्यांनी तुमची विधानसभेला अधिक आवश्यकता असल्याचं म्हटल्याचं भुजबळांनी सांगितलं। पक्षाच्या आदेशानं भुजबळ लढले आणि जिंकलेही, मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेचं गाजर देण्यात आलं। राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळांना विधानसभेचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दिला। मराठा ओबीसी संघर्षावेळी त्यांनी राजीनाम्याची तयारी देखील दाखवली होती, मात्र पक्षानं त्यांना राजीनामा देऊ दिला नाही। पक्षानं सतत भूमिका बदलती ठेवल्यामुळे मतदारसंघातील लोकांशी प्रतारणा होईल असं भुजबळांचं म्हणणं होतं। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांची अजित पवार यांच्या विरोधात उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली। तेव्हापासून भुजबळ पक्षाच्या नियमित कामकाजापासून अलिप्त राहिले। शिर्डी अधिवेशनामध्ये ते अन्य नेत्यांच्या आग्रहास्तव गेले, मात्र काही तासातच ते त्या ठिकाणाहून परत आले। पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुखावलेल्या भुजबळांनी त्यांची नाराजी सोडली नाही। भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहे, ज्येष्ठ नेते आहे, पक्षाचे संस्थापक आहे 99 पासून, आणि आज आमच्या जे भूमिका जे आम्ही घेतली आहे त्याच्याशी सुसंगत राहिलेले आहे। तेच त्यांचे पुढाकार त्यांनी घेतला होता, म्हणून अशा काही गोष्टीला अतिशय जास्त म्हणजे आपण अधिक महत्व देत असतात आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। असं अजिबात काही नाही। भुजबळ साहेब आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये बळकट करण्याचं काम करणार। राष्ट्रवादीमध्ये सध्या काही अलबेल नाहीये अशीच सूत्रांची माहिती आहे। सध्या धनंजय मुंडे यांच्याबाबतची राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे। राष्ट्रवादीने मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत असताना पक्षाच्या नेत्यांनी याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये। मुंडेंचा विषय पक्षासाठी अडचणीचा ठरू पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीतील सर्व आमदारांची बैठक घेतली, त्यालाही धनंजय मुंडे गैरहजर होते। आता अधिवेशनालाही मुंडेंनी आजाराचं कारण सांगत अधिवेशनाला न येता परळीतच थांबणं पसंत केलंय। भुजबळ आणि मुंडे या दोन्ही विषयी सध्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखीचे हे विषय ठरतायत। दोन्ही नेते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे या बाबतीत राष्ट्रवादीला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज।